जय गजानन माऊली. तुम्हाला आजचा उत्सव, त्याचं आयोजन, महाप्रसाद, पालखी, आरती हे सगळं आयोजन कसं वाटलं, त्याविषयी काही प्रतिक्रिया द्यायची आहे का? जय गजानन. उत्सव एकदमच उत्तम होता. आमची पहिलीच वेळ होती या उत्सवाला येण्याची आणि अगदी शेगावला आल्यासारखं वाटलं. सुंदर आयोजन होतं. आम्ही गेल्या काहीतरी 4 वर्षापासून इथे येतोय आणि उत्तम व्यवस्था होती आणि एव्हरी इयर आय थिंक ही व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने हाताळली जाते आणि खूप चांगलं म्हणजे पार्किंगपासून ट्रान्सपोर्टपासून आणि आम्ही इथे लाईनमध्ये पण यावेळेस आम्ही जास्त वेळ लाईनमध्ये पण उभं नव्हतो. काहीतरी 15 मिनिटात आम्ही एकदम मंदिराचं दर्शन घेतलं. बाकी अरेंजमेंट इतकी छान आणि तुम्ही सेवेकरी म्हणजे खरंच मला त्या शेगावला गेल्यासारखंच वाटतंय. एकदम प्रसन्न वाटलं आतमध्ये जाऊन. सगळं डेकोरेशन सगळं बघून खूप मनाला बरं वाटलं. आणि हे मॅनेजमेंट तर खूपच सुंदर होतं. म्हणजे आम्ही रांगेत मागच्या वर्षीही थांबलो, यावर्षीही थांबलो, पण असं कधीच वाटलं नाही की खूप वेळ आम्हाला लागला आहे किंवा काही असं. पण सगळी सोय मला वाटतं एकंदरीत सगळीच सोय खूप सुंदर केलेली आहे. बिलकुलही इतके लोक येऊनही गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, काही नाही. खूपच अमेझिंग कार्यक्रम होता. जय गजानन. महाराजांची जी काही ही प्रकट दिनाची तयारी जी सुरू झाली होती त्याच्यात भाग घेणं, श्री महाराजांचे सेवेकरी होणं, हे म्हणजे मला नाही माहिती मी कसं एक्सप्रेस करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की खूप लकी फील होत होतं तिथे महाआरती गाताना किंवा संकीर्तनात भाग घेताना. आणि हे जे सगळे इव्हेंट्स दिसले, एक वेगळा आनंद इथे जो क्रिएट झाला होता प्रकट दिनाच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी, तो खरंच अनुभवणं म्हणजे खरंच खूप मला फार लकी वाटतंय आज. कारण हा अनुभव अतिशय अविस्मरणीय अनुभव होता. आणि महाप्रसाद तर सर्वात उत्तम, सर्वात खूप छान. जय गजानन. जय गजानन. थँक्यू. थँक्यू.